दिन म्हणजे 15वा आहे. त्याचं जरा थोडक्यात माहिती सांगायची झाली तर बुद्धीचा विकास किंवा जे आपल्यामध्ये एकाग्रता पाहिजे, ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन नावाचं आहे किंवा शांतता आहे, आपण मौन करतो आणि त्यामध्ये काही गोष्टी आपल्या इंद्रियांमध्ये जे वाईट असतात ते आपण बाहेर काढल्या पाहिजे. मग त्यासाठी काय उपक्रम आहे किंवा काय त्यापासून आपल्याला काय कसं करता येईल त्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात, ते आपण थोडक्यात ऐकूयात. सर्वांना आपल्या डोक्यावर आहे. हळूहळू ही सकारात्मक शक्ती माझ्या शरीराला, मनाला आणि बुद्धीला मिळते आहे. ही शक्ती मला शांतता, आनंद, प्रेम, आत्मविश्वास, स्मरणशक्ती, पवित्रता, आरोग्य देत आहे. माझे संपूर्ण शरीर, मन आणि बुद्धी या सकारात्मक शक्तीने भरून गेले आहे. आता हळूहळू ही सकारात्मक शक्ती माझ्या घरामधील प्रत्येक व्यक्तीला शांतता, आनंद, प्रेम, आत्मविश्वास, स्मरणशक्ती, एकाग्रता, आरोग्य आणि पवित्रता माझे हे सकारात्मक विचार माझ्या संपूर्ण परिसरामध्ये, हळूहळू माझ्या संपूर्ण शहरात, जिल्ह्यात, महाराष्ट्र राज्यात पसरले आहे. आणि ही सकारात्मक शक्ती, हा पवित्र पांढरा प्रकाश प्रत्येक व्यक्तीला शांतता, आनंद, प्रेम, आत्मविश्वास, स्मरणशक्ती, एकाग्रता, पवित्रता आणि आरोग्य देत आहे. आता हळूहळू हा सकारात्मक शक्तीचा पवित्र पांढरा प्रकाश माझ्या संपूर्ण भारत देशात पसरला आहे. भारत देशातील प्रत्येक व्यक्तीला, पशु, पक्षी, झाडं या सर्वांना शांतता, आनंद, प्रेम, आत्मविश्वास, स्मरणशक्ती, एकाग्रता, आरोग्य आणि पवित्रता देत आहे. आता हळूहळू ही सकारात्मक शक्ती माझ्या संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे. जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात या सकारात्मक शक्तीचा हा पवित्र पांढरा प्रकाश पसरला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला शांतता, आनंद, प्रेम, आत्मविश्वास, स्मरणशक्ती, एकाग्रता, आरोग्य आणि पवित्रता. आता ही सकारात्मक माझ्या संपूर्ण पृथ्वीमध्ये पसरली आहे आणि माझ्या पृथ्वीमातेला ही शांतता, आनंद, प्रेम,